नमस्कार मित्रांनो. 12 एप्रिल भागामध्ये ओवी शिनूसाठी डबा घेऊन जाते. तो बॅग भरत असतो आणि म्हणतो, काय गं ओवी? ती म्हणते, श्रीनिवास, तुझ्यासाठी मावशीने डबा दिला. शिनू घेत म्हणतो, अपेक्षित होतं. तुला माहिती का ओवी, मी जेव्हा बाहेर शिकायला होतो ना, तेव्हा उमाई लाडू आणि आंबोळ्या द्यायची. लाडू एवढे द्यायचे की येईपर्यंत पुरायचे आणि त्या लाडूची चव जिभेवर रेंगाळत राहायची आणि रोज मला फोन करायची, शिनू तू जेवलास का? ओवी, उमाईने फक्त मला जन्म नाही दिला, नाहीतर एक आई जे जे करते ना ते उमाईने माझ्यासाठी सगळं केलं. ओवी म्हणते, श्रीनिवास, ही आंबोळ्या मी केल्या नाही, म्हणजे मी सांगणार नव्हते, पण उमाईच्या हातच्या आंबोळीची चव तुला माहिती आहे ना, म्हणून सांगितलं. तो बरं चल, मला उशीर होतो, मी बॅग भरतो. तो काही पुस्तकं घ्यायला जातो. तेवढ्यात ओवी त्याचा टी-शर्ट घेते आणि उशीखाली लपवते. तो ओवी, काय चाललंय? ती श्रीनिवास, मी तुझ्याशिवाय कशी राहणार? तो जवळ येतो. आता ओवी त्याला मिठी मारते आणि रडायला लागते. तो अगं, मी फक्त 2 दिवसासाठी चाललो आणि खरं सांगू का, मला पण तुझी खूप आठवण येणार. पण मी आल्यानंतर तुम्हाला बस स्टॉपवर घ्यायला यायचा. ओवी म्हणते, एक काम करते, मी आत्ताच येते आणि तू येईपर्यंत तिथेच थांबते. आता शिनू हसायला लागतो आणि म्हणतो, ओवी बाय. तो दाराबाहेर जातो. आता ओवी मोठ्याने ओरडते, श्रीनिवास मिस यू. पण शिनू मात्र पुन्हा दारातून डोकतो आणि म्हणतो, ओवी, मला पण तुझी खूप आठवण येणार. आता दोघं पण खानाखुणेने एकमेकासोबत प्रेम करतात आणि शिनू निघून जातो. इकडे मेघना सायन्सचा अभ्यास करत असते. तेवढे साईल आणि नीरज येतात. साईल म्हणतो, मेघना, तू कसला अभ्यास करते? मेघना म्हणते, साईल, म्हणतात ना, माणसाने कायम शिकत राहावं. ते दोघं पुस्तकं बघतात. साईल म्हणतो, नीरज, बघितलं का, तुझी आई स्वतःच्या सुनेसाठी कसा अभ्यास करते? बरं मेघना, जेवायला काय बनवलं? मला खूप भूक लागली. मेघना म्हणते, अरे देवा, मी जेवण बनवायचंच विसरले. बरं तुम्ही थांबा, मी खाण्यासाठी काहीतरी बनवते. साईल म्हणतो, मेघना, अभ्यास नाही थांबला पाहिजे आणि तू आपल्या सुनेसाठी करते ना, आज आपण जेवण बाहेरून ऑर्डर करूया. आता मेघना पुन्हा अभ्यास करत असते. साईल म्हणतो, नीरज, तुझ्या मॉमला पण जेवायला दे. बघितलं ना, निशीसाठी ती किती मेहनत घेते आणि ती जे काही करते ना ते अगदी मनापासून. नीरज जेवणाचं ताट देतो. तो जायला लागतो. तेवढ्यात मेघना त्याचा हात पकडते आणि म्हणते, नीरज सॉरी. तो हात सोडतो आणि निघून जातो. आता साईल आणि नीरज जेवत असतात आणि मेघना अभ्यास करत जेवते. नीरजचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. शिनू गेल्यामुळे ओवी त्याचा शर्ट काढते आणि बघत राहते. लाली ओरडत येते, आये आये, हा बघ मी फोटो आणला. दाजी म्हणते, लाले, मी देवासाठी ना वाती वळवते, तू उगाचच माझं तोंड नको खराब करू. आणि रघुनाथाने तुला काय सांगितलं हे लक्षात आहे ना? लाली म्हणते, आये, दादा काय म्हणाला? तुम्ही पुरी बघायला सुरुवात करा. मी काय त्याच्या शब्दाबाहेर आहे का? हे बघ, शिनूसाठी मुलगी आली. तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते, अय्या, लालीताई, मला दाखवा ना फोटो. लाली म्हणते, बघ बघ, किती सुंदर मुलगी आहे आणि तिच्या बापाची ना लय कलम, लय माडं असं. दाजी बोलते. लाली म्हणते, तसं नाही, पण लग्नामध्ये काही कमी पडू देणार नाही म्हणून माहिती सांगितली. मंजू म्हणते, लालीताई, हिला मी ओळखते, ही आपल्या गावातलीच आहे. लाली म्हणते, वय तर जनार्दन नायकाची पोरगी. आता मात्र दाजीचा चांगला चेहरा पडतो. मंजू म्हणते, लालीताई, ती फारशी शिकलेली नाही आहे. आता आपला शिनू एवढा शिकलाय, त्याच्या गळ्यामध्ये अशी न शिकलेली मुलगी का बांधताय? लाली म्हणते, अगं, शिकून तरी काय करायचं, नाहीतर घरातच बसणार आहे. आणि बापाकडे एवढं म्हटल्यावर पोरीला नोकरी करायची गरजच काय आहे? आणि त्यामध्ये एकुलती एक मुलगी, म्हणजे तिच्या बापाकडं जो बंगला आहे, जी गाडी आहे, ती जावायचीच. मी तर माझ्या शिनूला मोठ्या गाडीतून उतरताना बघते आणि माझ्या दिमतीला मोठे नोकर चाकर, आणि मी ऑर्डर सोडून स्वतःची सेवा करून घेते आणि मोठ्याने हसायला लागते. दाजी म्हणते, शिळा पडली तुझ्या तोंडात, भंगार तुझं तोंड, शेवटी मला शिव्या घालायला लावल्यातच. लाली म्हणते, अगं, झालंय काय? दाजी म्हणते, लेकाचं लगीन करते की त्याला विकायला काढलंय? एवढं सगळं झालं तरी तुला पैशासमोर माणसं दिसत नाही का गं? लाली म्हणते, बोला, मलाच बोला. त्या निशीने श्रीमंत नवरा शोधला आणि तुम्ही पण तिच्या लग्नासाठी हसत होकार दिला. मग मी माझ्या शिनूसाठी श्रीमंत मुलगी बघितली तर तुम्हाला काय त्रास होतोय? दाजी म्हणते, होतो गं, होतो त्रास होतो,
तुझ्या वागण्याचा, तुझ्या चुकांचा. एकदा घराबाहेर काढलं ते तुला पुरलं नाही का गं? अजून पैसे पैसे करतच राहशील का? अगं निशीसाठी करतात आणि माझ्या लेकासाठी काहीच करत नाही. असं जर म्हणत राहिली ना तर वाद होतील. लाली म्हणते, आणि त्या वादाला मीच कारणीभूत असते का? दाजी म्हणते, होय होय, वादाला तूच कारणीभूत असते. सगळ्यांनी तुझ्या पायाशी घुटमाळायचं, तू म्हणशील ते करायचं. आणि तू काय करते त्यांच्यासाठी? मला कुणी किंमत देत नाही, मी बाई परकी. नाटकं करती का गं? तुझ्यासाठी किती केलं ना तर नाहीच आहे. चुकलं त्या रघुनाथाचं. तुला घराबाहेर काढली होती ना, तुला घरात घ्यायलाच नको होती. आता दाजी खूप हायपर होते आणि म्हणते, लाली तुला जन्म दिल्याचा मला पश्चाताप करायला लावू नकोस. आता तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होते. मंजू म्हणते, दायजे, आणि लाली ओरडायला लागते, आये आये. आता दायजी बेडवर असते आणि रघुनाथ तिला चेक करत असतो. मंजू म्हणते, काय झालं दायजीला? रघुनाथ म्हणतो, उच्च रक्तदाबाचा त्रास झालाय. नेमके एवढं त्रास करून घ्यायला झालं काय होतं? मंजू म्हणते, दादा खरं तर. लाली म्हणते, दादा मी काही नाही केलं. एक फोटो आला होता, मी फक्त दाखवला, नंतर एवढं घडलं. तो लाली, आईचं वाढतं वय बघता तिची जास्त काळजी घ्यायला हवी. एवढं पण कळत नाही. तो आता भडकतो आणि जात म्हणतो, एक गोष्ट 10 वेळा सांगावं लागती. आता रघुनाथच्या मागे मंजू आणि लाली पण जातात. तेवढ्यात उमा बाहेरून येते. मंजू म्हणत असते, आम्ही घेऊ ताईजीची काळजी. उमा घाबरत म्हणते, काय झालं ताईजीला? मंजू म्हणते, उमाताई त्यांची तब्येत अचानक खराब झाली. ती म्हणते, अरे देवा, मला आत्ताच बाहेर जायचं होतं. रघुनाथ म्हणतो, उमा तुम्हाला माहीत होतं का? तुम्ही स्वतःला दोष नका लावून घेऊ. लालीकडे बघत म्हणतो, किमान इतरांनी तरी काळजी घ्यायला हवी. तेवढ्यात मेघना येते आणि म्हणते, निशी आहे का घरात? आता रघुनाथ हसून म्हणतो, या ना या. मेघना म्हणते, ह्या काही नोट्स आहे, निशीला द्यायच्या होत्या. रघुनाथ म्हणतो, नोट्स? मेघना सांगत असते. तेवढ्यात ओवी येते आणि बघते आणि म्हणते, आता निशी नक्की टॉप करणार. लाली म्हणते, काय करायचं शिकून? नाही नाही, शिकून काय करायचं? शिकली ना तर पोरांना शिंग फुटतात. आता लाली निशीविषयी खूप संताप करते. तिचे हे वागणं बघून सगळे शॉक होतात. लाली म्हणते, ह्या ओवीने तर 4 चौघांमध्ये दाताचा शब्द मोडला, म्हणून मला ना डोक्यावर मिरे वाटणारी सून नकोच आहे. मेघना म्हणते, पण निशी तशी नाही आहे, एवढी शिकलेली आहे, तरी पण उमाताई आणि रघुनाथरावांचे संस्कार आहे तिच्यावर. लाली म्हणते, हां म्हणून तर माझी सून होण्याआधी लग्नामधून तुमच्या पोराचा हात धरून पळून गेली. आता मेघना पुन्हा निशीची बाजू घेते. रघुनाथ म्हणतो, तुम्हाला एवढं कळलं खूप झालं, पण घरामध्ये आई आजारी असताना असा कांगाव करू नये हे अजून आमच्या बहिणीला कळलेलं नाही आहे. लाली तुला परत एकदा सांगतो, शिनूच्या लग्नाची जबाबदारी आमची आहे, पण तुझ्या बोलण्याचा त्रास कोणाला झालेला मला चालणार नाही. विषय संपलो. आता तो बेडरूममध्ये येतो. उमा पण मागून येते, पण रघुनाथला लालीचा खूप संताप येतो. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.